जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। पंचशील प्रतिष्ठान नांदेड द्वारा महिलांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक तिसरा सामुदायिक बौद्ध विवाह मेळावा नांदेडच्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात काल रविवारी 25 मे रोजी एकूण 30 दारकदारिकांचा मंगल परिणय हजारो जनसमुदायांच्या साक्षीने पार पडला। मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड, कार्यकारी अभियंता अशोक येरीकर, बसपाचे मराठवाडा प्रभारी मनीष कावळे, प्रफुल्लदादा सावंत, सुरेश हाटकर, भारतीय बौद्ध महासभेचे गणपत गायकवाड, सल्लागार डॉक्टर करुणा जमदाडे, बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी बौद्ध महासभेच्या वतीने नवदाम्पत्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भेट देण्यात आले। हा ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा यशस्वी करण्यात मेळाव्याच्या अध्यक्षा सुनीता कानिंदे, उपाध्यक्षा रमाताई पाटील, उपाध्यक्षा कुसुम धोटे, कार्याध्यक्षा पुष्पा भरणे, सचिव निर्मला नरवाडे, सहसचिव दिशाताई नांगरे, कोषाध्यक्ष सुनीता वासाटे, सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसडे यांनी परिश्रम घेतले। प्रारंभी बदंत पयाबुदी थेरो व भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित जणांना त्रिशरण पंचशील देण्यात आले, तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा मंगल परिणय विधी पार पाडण्यात आला। आजचा सामूहिक विवाह एक बौद्ध धर्माचा 30 जोडप्याचा येथे झालेला आहे। मी त्या जोडप्याचं अभिनंदन करतो आणि आयोजक जे आहेत आमचे मित्र इंजिनियर भारत कानिंदे साहेब, त्यांच्या मिसेस सुनीता कानिंदेताई आणि त्यांची सर्व टीम ही जी व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। कारण या जोडप्यांनी समाजामध्ये पुढे जाऊन त्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचले आणि जी स्वतःची प्रगती आणि समाजाची प्रगती पाहिली पाहिजे एवढं मी या वेळी शुभेच्छा देताना त्यांच्याकडून अपेक्षा करतो। ही फार मोठी आवश्यकता आहे। आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हजारो लग्ने सामूहिक विवाह मेळाव्यात लागली, पण आता आजच्या घडीला ती मुवमेंट थोडी सगळ्या समाजामध्ये कमी झालेली दिसते। पण आजच्या काळाची गरज आहे सामूहिक विवाह मेळावा करणं। सगळ्या समाजातल्या पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चळवळ वाढवली पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, समाजाचा, देशाचा वेळ, पैसा आणि कुशलता ही सगळी वाचवण्यासाठी ही चळवळ चालू ठेवली पाहिजे। सगळ्या समाजाने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे। विशेषतः मुलाच्या वडिलांनी हा प्रतिसाद अत्यंत देणे गरजेचं आहे। मला वाटते तेही देतील आणि समाजाला चालना मिळेल असे वाटते। जय भीम सर्वांना। पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने होणारा हा तिसरा मेळावा, या मेळाव्याची मी सौ सुनीता भरतकुमार कानिंदे अध्यक्ष आहे। हा मेळावा संपन्न होत असताना आम्ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या समाजातील लोकांना आवाहन केले होते की तुम्ही आपल्या पाल्यांची विवाह नोंदणी आमच्या विवाह मंडळात करा आणि त्यातून जो काही पैसा वाचेल त्याची तुम्ही तुमच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि इतर कामासाठी खर्च करा। या आमच्या हाकेला मान देऊन सर्व स्तरातील, सर्व समाजातील लोकांनी आमच्या विवाहात जास्तीत जास्त संख्येने नोंद केली आणि त्यांच्या पाल्यांचे विवाह आमच्या याच्यात विवाह मंडळात त्यांची नोंद झालेली आहे। समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर आर्थिक मदत केली, त्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करू शकलो। या विवाह मेळाव्यात 30 जोडे विवाह होत आहेत। 30 जोडप्याचे गेल्या वर्षी 2024 ला 27 जोडपे विवाहबद्ध झाली आणि 19 जोडपे विवाहबद्ध झालेली आहेत। या सर्व वैवाहिक जीवन या सगळ्यांचं सुखी जावं अशी मी सर्वांची अपेक्षा करते आणि सर्वांना धन्यवाद देते। जय भीम। मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे। आज हा महिलाच्या वतीने होणारा हा तिसरा विवाह मेळावा आहे। यामध्ये भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे। आज 30 जोडपे इथे विवाहबद्ध झालेले आहेत आणि महिलाच्या वतीनं खूप असे परिश्रम घेतलेले आहेत आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन जनतेने सुद्धा
फार मोठा त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्या सगळ्या जनतेच्या आणि या महिलाच्या कष्टामधूनच हा मेळावा उभा झालेला आहे. सर्व जनतेचे आणि सर्व या महिला मंडळाचे मी आभार मानतो. तमाम आंबेडकरी नवयुवकांना मी विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारचे विवाह मेळावे घडून आणावेत. या निमित्तानं सर्वांचं एक संघटन होईल आणि जो आपला अनाठायी खर्च होणार आहे तो अनाठायी खर्च टळेल आणि समाजामध्ये एक एकोपा निर्माण होईल. गाडेकर, मी अंबड न्यायालयात काम करते. मी अंबड जिल्हा जालना येथून आलेली आहे. आज दिनांक 25 मे 2025 रोजी बौद्ध विवाह मेळावा हा जो संपन्न झालेला आहे, तर या मेळाव्याला उपस्थित राहून मला मनस्वी खूप आनंद झाला. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व जनतेला असं आवाहन करते की असे जे विवाह आपण घडवून आणतो ती खरोखर खूप पुण्याची आणि खूप चांगली आनंददायी बाब आहे. आपण फक्त आज आपण पाहतो विद्यमान न्यायालयात फॅमिली कोर्टामध्ये खूप पेंडन्सी आहे. तर या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आवाहन करू इच्छिते की या विवाह मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून आपण हे विवाह आयोजित केले पाहिजे. आणि मी या महिला मंडळाचं संयोजन समितीचं या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते. त्यांनी या विवाह मेळाव्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि हा विवाह मेळावा व्यवस्थितरित्या पार पाडला. याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन. सर्वांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी चांदोजी मंगल कार्यालयामध्ये जो बौद्ध विवाह मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हा अतिभव्य मेळावा होता. मी पाहिलं या मेळाव्यामध्ये जवळपास 30 जोडप्यांचे आज मंगल परिणय झालेले आहे. आपल्याला माहीत आहे की आजचं जे युग आहे ते फार खर्चिक असं युग आहे आणि या युगामध्ये असे मंगल परिणय सोहळे करणं हे काळाची नितांत गरज आहे. आज 30 जोडप्यांचं या ठिकाणी मंगल परिणय झाल्यामुळे शासनाचा, देशाचा आणि सर्व समाजाचा अमूल्य वेळ या ठिकाणी बचत झालेला आहे. पैसा बचत झालेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बचत झालेली आहे. आणि भारताला महासत्ता व्हायचा असेल तर अशा प्रकारचे महामेळावे या ठिकाणी नेहमी सातत्यानं आयोजित करणं हे फार महत्त्वाचं काम आहे. या ठिकाणी मी आज छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलो. मी आज सपत्नीक आलेलो आहे. या मेळाव्यासाठी हजर राहून आमच्यातर्फे या मेळाव्याला जेवढं काही सहकार्य करण्याची आवश्यकता होती तेवढी आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि इथून पुढं सुद्धा या भव्य अशा विशाल मेळाव्याला दरवर्षी सहकार्य करणार आहोत. परभणीत डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या वतीने शहरात 28 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता थायलंड देशातील 358 पंचधातूच्या बुद्धमूर्तीचा वितरण सोहळा महाराष्ट्राचे महागायक साजन बेंद्रे, विशाल चव्हाण यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या विचारमंच व भव्य वॉटरप्रूफ मंडपाचे दिनांक 25 मे 2025 रोजी जिंतूर रोड येथे सकाळी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले. सेवानिवृत्त भीमराव शिंगाळे, डॉक्टर प्रकाश डाके, PRPचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राध्यापक डॉक्टर राजेश रणखांब, आकाश लहाने, सुधीर कांबळे, संदीप हिवाळे, चंद्रशेखर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये योगदान आहे. सांस्कृतिक चळवळीमध्ये सुद्धा योगदान आहे आणि या त्यांच्या कार्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाला, दीन दुबळ्या समाजाला, अनेकाला त्यांच्याकडून समाजहिताची कामं होतात. त्यामुळे समाजाच्या तळागाळातील सर्व लोकांचं असं एक मत झालेलं आहे, सिद्धार्थ हत्तीअंबिरेसारखा होतकरू आणि समाजाला दिशा देणारा युवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा वाढदिवस एका वेगळ्या स्वरूपामध्ये दरवर्षी साजरा केला जातो. आणि याही वर्षी त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर असेल किंवा भीमसंगीत रजनीसारखा उपक्रम असेल आणि त्याहीपेक्षा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या 358 मूर्तीचं वितरण असे विविध उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या वतीनं राबवले जातात. आणि यामागचा हेतू असा आहे की त्यांचं जे कार्य आहे त्यांच्या कार्याला बळ मिळालं पाहिजे, त्यांना अनेक ऊर्जा मिळाली पाहिजे
हा आमचा मित्रमंडळाचा त्यांच्या हितचिंतकाचा हेतू आहे। म्हणून माझ्यासोबत असलेले अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी, सेवानिवृत्त झालेले, परभणी जिल्ह्याच्या सांगली रुग्णालयामध्ये CS म्हणून काम केलेले, पोलीस खात्यामध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते असे शिंगाडे साहेब, हे सगळे तरुण मित्र आपले शेवाळे असतील, आमचे राजे रणखांबे असतील, बाणेगावकर असतील आणि त्यांचं सर्व मित्रपरिवार दरवर्षी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो। आणि याही वर्षी अत्यंत जोरात, जोमाने आणि थाटात समाजाच्या वतीनं आणि सर्व परभणीकरांच्या वतीनं उत्स्फूर्त वातावरणात वाढदिवस साजरा केला जाणार आहे। वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी भव्य अशा भीमसंगीत रजनीच्या कार्यक्रमाच्या स्टेजचं या ठिकाणी आम्ही आता उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम 100% यशस्वी होणार आहे। सर्व परभणीकरांना आणि परिसरातील उपासकांना, सर्वांना, सिद्धार्थ भाऊला मानणाऱ्या सर्वांना विनंती करतो की आपण या सुंदर अशा या भीमसंगीत रजनीचा आणि मूर्ती वाटप कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। जय भीम। परभणीत गौरव सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 14 जोडपी विवाहबद्ध झाले। या विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव, ॲडव्होकेट रियाज शेख, प्रशांत, सामाजिक कार्यकर्ते भालशंकर, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मोडे आदींची उपस्थिती होती। या सामूहिक विवाह सोहळ्यात 14 जोडपी विवाहबद्ध झाले। तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सोनवणे, कविता सोनवणे यांनी केले। यावेळी सावने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात 100 जोडप्यांचा विवाह लावून घेण्याचे आमचं उद्दिष्ट आहे। हा विवाह सोहळा बौद्धाचार्य ॲडव्होकेट खोडे यांनी लावला। आज दिनांक 25/5/2025 रोजी आपण आयोजित केल्याप्रमाणे सर्व धर्मीय विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत आपण संकल्प केला होता 100 जोडप्याचा विवाह सोहळा। तर आज आपल्याकडं 14 जणांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि भविष्यामध्ये ते कार्यक्रम गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत सतत सर्वधर्मीय विवाह सोहळे आयोजित करण्यात येतील। परभणी या ठिकाणी गौरव सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी भारतीय जनविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने हा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रस्त्यावर, यांच्या मार्गाने जाण्याचा हा अतिशय पहिला प्रयत्न आहे। या ठिकाणी या संस्थेच्या वतीने 100 विवाह चे आयोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं। त्याचा हा पहिला भाग म्हणून या ठिकाणी 17 जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे। या सर्व जोडप्यांना मी मनपूर्वक भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम। गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज जो सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे, त्याचे जे अध्यक्ष त्या भागवत सावने आणि भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर सुनील जाधव, प्राध्यापक प्रशांत भालशंकर सर, काळे सर, प्राध्यापक विश्वनाथ मोडे सर, या कार्यक्रमाला म्हणजे त्या नवीन वधूवराला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बांधव आणि त्यांच्या नवीन भावी आयुष्याला शुभेच्छा। भारतीय जनविकासच्या वतीने आपण आज सामूहिक विवाह सोहळा हा पूर्णपणे संपन्न झालेला आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या चेतावणीनुसार
रायगडला सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। मे महिन्यात मुसळधार पावसाविषयी नागरिक काळजीत आहेत। जोरदार वारा आणि विजा चमकत आहेत आणि पाऊस पडत आहे। जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडत आहेत, ज्यामुळे रहदारीत व्यत्यय होत आहे। जिल्ह्यातील बऱ्याच नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। अवांछित पावसामुळे सामान्य जीवन विचलित झाले आहे। रायगड जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। अकोला शहरात वादळी वाऱ्यासह आज धुवाधार पाऊस बरसला। दरम्यान अकोला शहरातील डाबकी रोडवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्ता रुंदीकरण काम अकोला महापालिकेने हाती घेतलंय। यासाठी अकोल्याच्या डाबकी रोडवर रस्ता 1.5 किलोमीटर अंतरपर्यंत 2 फूट खोल खोदकाम एका महिन्यापासून करून ठेवलाय। या दरम्यान आज दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील नाल्यांचे आणि रस्त्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात खोदलेल्या रस्त्यात साचलंय। त्यामुळे अकोलेकरांना वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे रस्ता खोदकाम करून ठेवल्यामुळे किरकोळ अपघात झालेले आहेत। दरम्यान डाबकी रोडवरील रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात एकीकडे झाली तर दुसरीकडे भर पावसात नवदीप वधूवरांनी पावसात उभे राहून लग्न लावलं। दरम्यान हा लग्नविधी सोहळा अकोल्याच्या अशोक वाटिका येथे आज दुपारी रिपरिप पावसात पार पडलाय। अकोला शहरातल्या शिवणी येथील या नवदीप वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले, तर वराने वधूच्या गळ्यात डोक्याला कुंकवाचा टिळा लावून मंगळसूत्र घालून भर पावसात पत्नी म्हणून स्वीकार केला। हा विवाह सोहळा बौद्ध रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत पार पडला। यावेळी दोघांनी एकमेकाला पती पत्नी म्हणून स्वीकार केले। दरम्यान वधू साक्षीच्या लग्नाला चक्क निसर्गाने साक्ष दिली, तर वर स्वप्नीलचे निसर्गाच्या मेघगर्जनेने स्वागत केलं। या दरम्यान अकोल्याच्या अशोक वाटिकामध्ये पार पडलेल्या या लग्नविधीमुळे सर्व ठिकाणी विवाहाची चर्चा होत आहे। लग्नातील वरणांचा विधी पार पाडणारे भिक्षुनी यांनी 10 मिनिटं पावसातच पूर्ण विधी पार पाडून नवदीप, साक्षी आणि स्वप्नील यांचं लग्न लावलं। फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या जातीयवादी पक्षाला यापुढे थारा देऊ नका असे आवाहन टीकाकार, ज्येष्ठ साहित्यिक, उपकाराकार आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका निढोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वर्तमानातील महापुरुष या विषयाला समजावून घेताना ते बोलत होते। यावेळी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते। अध्यक्षस्थानी निवृत्त विक्रीकर निरीक्षक सुखदेव सागर होते। यावेळी अनेक मान्यवरांचा तसेच 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। स्वागत VL कांबळे यांनी केले, प्रास्ताविक संयोजक देवानंद पाटील यांनी केले, आभार शीतल चौगुले यांनी मानले। मी प्रथमतः लॉर्ड बुद्ध चॅनेलला आमच्या ह्या कार्यक्रमासाठी लाईव्ह टेलिकास्ट करण्याबद्दल या चॅनेलला पहिल्यांदा धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो।
आम्ही विद्यार्थी चळवळीत असल्यापासून म्हणजे जय शिवराय एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, त्या शिक्षण संस्थापक सदाशिवरावजी मंडलिक हे पुरोगामी विचाराचे होते. तिथं असणारा स्टाफ असेल, बाईत सर असतील, डी डी चौगले सर असतील, वाईस कांबळे सर असतील आणि इतर सर्व शिक्षक वृंद किंवा आम्हाला भेटलेला मित्रपरिवार ज्यांचे आम्ही 7 सब्जेक्ट वाढलो, त्या हॉस्टेलमधले आमचे सर्व मित्र हे सगळेच वैचारिक चळवळीतले होते आणि आम्हाला तिथं बाळकडू मिळालं. आणि एकंदरीत देशाच्या इतिहास आहे, म्हणजे आमचा जो सवर्ण लढा, दलित सवर्ण लढा असेल, बुद्धिवादी आणि सनातनीवादी लढा असेल, हा लढ्याचा अभ्यास त्यावेळीच आम्हाला मिळाला. मग त्या काळात आम्हाला कार्ल मार्क्स वाचायला मिळाले, फुले वाचायला मिळाले, शाहू वाचायला मिळाले, छत्रपती शाहूजी वाचायला मिळाले, शिवरायांची चांगली चरित्र आपल्यासमोर वाचायला मिळाले आणि त्यावेळी बऱ्याच व्याख्या त्यांना आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्याचबरोबर समाजवादी प्रबोधिनीची शाखा मुरगुडला निघाली आणि तिथं वाचून संस्कृती आमची वाढली. माझे आजोबा कैलासवती केदारी दत्तात्रय पाटील, माझे वडील नामदेव केदारजी पाटील आणि माझे चुलते सगळे बजरंगजी पाटील, हंबीरावजी पाटील, नारायणजी पाटील याने मला लहानपणापासून आम्हा सगळ्या भावंडांना वाचन संस्कृती शिकण्यासाठी त्यावेळी चंपकसारखे, कॉमिक्ससारखे हळूहळू वाचायला शिकू द्यात म्हणून ते पहिल्यांदा आणून दिली आणि मग थोड्यांची छोटी चरित्र आणून दिलीत आणि त्या चरित्रातून गांधी वाचले, फुले वाचले, शाहू वाचले, महापुरुष वाचले, बाबासाहेब वाचले आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्यांचं काम हे अद्वितीय आहे आणि ह्यांचं जे त्या काळात साधन संपत्ती नसताना, एक अंधकारमय काळ असताना, अशा काळामध्ये ह्या थोर पुरुषांनी एक सामाजिक लढा दिला. मग आपल्याला जाती सलोख्यातून मुक्त करायचा विषय असेल, शैक्षणिक बंधनातून बंद करायचा विषय असेल, म्हणजे ही सगळी दारं, महिलांचं शिक्षण असेल आणि कष्टकऱ्यांना आणि शोषितांना आधार देण्याचं काम या महापुरुषांनी, हा आमच्यावर जो प्रभाव आहे तो त्या काळापासून राहिला. मग आम्ही ठरवलं की बाबा या थोरा मोठ्याच्या जयंती का करायच्या, तर त्यांनी जे विचार दिलेले आहेत, त्यांनी जे काम केलेलं आहे हे नव्या पिढीपर्यंत संकरित झालं पाहिजे. त्याला पार्क्युलेशन सिद्धांत म्हणतात, पाजरलं पाहिजे, तर ती आपल्या हिमतीवर, कर्तृत्वावर उभा राहतील. आणि तेच उद्देश ठेवून आम्ही आज छत्रपती शिवराय असतील, फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील, अनेक महान अण्णाभाऊ साठे असतील, जिजाऊ असतील, रमाई असतील, अनेक म्हणजे महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करतो आणि त्यांचे विचार जे मांडले त्यांनी, मग संत गाडगे बाबा असतील, नामदेवजी महाराज असतील, संत तुकाराम असतील, ह्यांनी जे चोखामेळा असतील, अनेक संतांनी जी समतेची शिकवण दिली. आणि आम्ही असं म्हणतोय लहानपणी आम्हाला वारकरी हा माळेचा वाटला नाही, वार करणारा वाटला. त्या शब्दाचा अर्थ आम्ही घेतला की सनातन प्रवृत्तीवर, अंधकारावर, अधर्मावर आणि कर्मकांडावर वार करण्यासाठी संत नामदेव तुकारामांनी वारकरी संप्रदाय सुरू केला. ती परंपरा, प्रबोधनाची वारकरी संप्रदाय परंपरा आपण चालू ठेवा, अशा प्रकारचा मनामध्ये ध्यास आला. आणि मग आमचं जे काही छोटंसं उत्पन्न आहे, म्हणजे आमच्या भाऊ राबतात, मी राबतोय, आमच्या कुटुंबात त्या तुटपुंजा उत्पन्नातून जे काही जमल ते वर्षातून आम्ही शैक्षणिक मदत करायचा प्रयत्न करणे असेल, सामाजिक मदत करण्याचा प्रयत्न असेल, त्या गरजूंच्या पाठीमागे उभा राहणं असेल आणि या व्याख्यान चळवळ, सामाजिक चळवळ चालण्याचा विषय असेल, हे आम्ही सातत्यानं करतो आणि अखंडरित्या ते चालत राहावा यासाठी एक नवीन संकल्पना मी माझ्या डोक्यात आणली की आपल्या उत्पन्नातला काही भाग जर बँक ठेव जर केली तर प्रत्येक वर्षी आमच्याकडे आर्थिक तरतूद होत नाही आणि मग एखादी जयंती करताना आम्हाला तांत्रिक अडचण येते आमच्या कुटुंबाला, तर ती येऊ नये म्हणून एक ठेव स्वरूपात राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावी आणि त्याचा ट्रस्ट स्थापन करावा आणि त्या ट्रस्टमार्फत येणाऱ्या पिढीकडे हे द्यावं आणि त्यांनी ती अखंड परंपरा चालवावी, अशा प्रकारचा विचार आज माझ्या डोक्यामध्ये घुमतोय. मला अतिशय आनंदाने अभिमान वाटला भूषण गवळेंचा. भूषण गवळेंचा अभिमान यासाठी वाटला की त्यांच्या वडिलांच्याकडे मी आमदार असताना ट्युशन लावून शिकलो आहे असेंब्लीत काम कसं करायचं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाचं जज होता आलं याचा मला मनापासून आनंद आहे. आणि माझ्या सगळ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपल्यातला एवढा मोठा माणूस झाल्यावर त्याच्याबद्दल कुचेष्टेनं कुणी काही करू नये. माझं म्हणणं याचं आहे की ती चळवळ कुणी विकली हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. आता आम्हाला बोलायला लावू नका, म्हणजे आम्ही बोललो तर जड जाईल. कोणी चळवळ विकली महाराष्ट्रातल्या सगळ्या जयभीमवाल्यांना माहिती आहे. आणि आज तुम्ही गवळींच्या विरुद्ध का बोलताय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, पण आम्ही ते बोलू इच्छित नाही. त्याचं कारण तुम्ही बाबासाहेबांच्या घरातले आहात. त्यामुळं आजही बाबासाहेब उभे राहिले माझ्यासमोर तर मी वाकून नमस्कारच करीन, पण तो बाळासाहेबांना असणार नाही, तो माझ्या बापाला असेल. त्याचं कारण आपलं षंडत्व आहे. आपण ठोकाना झालो आहे म्हणून. मी पॅन्थरवाला आहे. मी जर आता तरुण असतो तर त्याच्या आयला एकाची गाडीसुद्धा मी फिरू दिली नसती. पण आता काय करते, हात म्हणजे हातपाय लुळण तोंड चुळचुळ असं झाले. काय उपयोग त्याचा म्हातारपणामध्ये आता बडबडून.
करायला पाहिजे तेव्हा केलं. आता ही तरुण पोरं आहेत त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे धरून चोपलीत ना की कशाला बोलतील. या भिड्याचे थोबाडलं भिड्याचं थोबाड साडाकलं 4 पोरांनी तर कशाला बोलले होते. पण त्याचं आपण ऐकून घेतोय. जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागली. मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. पुणे सोलापूर हायवेवरती 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिक जाममुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पुणे जिल्ह्यातील ढगफुटी पावसामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर व परिसरातील भीमा नदी पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते ते बारामती रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर सांगली जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या पूर परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक बँकेने शासनाच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून 3200 कोटींचा निधी मंजूर झाला असून आपत्ती व्यवस्थापनाकडून 963 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आमदार क्षीरसागर म्हणाले, लवकरच पुढील प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात होणार आहे. सन 2019 मध्ये पूरस्थितीची पाहणी करतेवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प जाहीर केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना या प्रकल्पास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आणि मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये 2019 आणि 21ला जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे जवळपास 2019ला 4,500 ते 5,000 कोटी आणि 21ला 4,500 ते 5,000 कोटी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं नुकसान झालं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की पूर नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही एखादा प्रकल्प राबवू. मला या ठिकाणी सांगण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून, मित्रा या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 3200 कोटीचा MRDP प्रोजेक्ट राबवत असून त्यातली पहिली प्रमा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी 963 कोटी रुपये वर्ल्ड बँकेनं मंजूर केले असून लवकरच या ठिकाणी त्याची टेंडर होतील आणि पुढच्या काळामध्ये पूर परिस्थिती या दोन्ही जिल्ह्यामध्ये उद्भवणार नाहीत याचे पहिलं पाऊल पडलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी 2010 साली असेल, 15 साली असेल, स्थानिक आमदार या नात्याने मी स्वीकारलेली आहेच. आत्ता तर आमचे पालकमंत्री या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा, भगवा झेंडा आणि शिवसेनेचा पहिला महापौर घडवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. एकंदरीतच शिवसेनेची किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची वाढलेली लोकप्रियता पाहता लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेकांना न्याय देण्याचं काम सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात. त्यामुळं संपूर्ण स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा व्यक्त होतोय. याला राजकारण देखील अपवाद नाही आहे. अनेक कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरातील नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत. लवकरच आम्ही देखील त्यांचं स्वागत करू. पण हे होत असताना शिवसैनिकावर कोणत्याही अन्याय होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. जास्तीत जास्त शिवसैनिक आणि मग बाकीचे सर्व या महापालिकेच्या रणांगणामध्ये उतरून आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा पहिला महापौर घडवू याची आम्हाला खात्री आहे. निवडणुकीपूर्वी हद्दवाढ व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याविषयी मी विनंती केलेली आहे. पण आता एकंदरीतच जर पाहिलं तर या संदर्भात मुंबई मंत्रालयामध्ये बैठका देखील झाल्या. एक निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. मी सांगायला आपल्याला हरकत नाही, एक निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे. पण सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची असल्यामुळं सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही लवकरच निर्णय हा जाहीर करू.
जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.